सुखो बुद्धान उपादो सुखान् सद्धम्मदेशना सुखान् संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी टाकरखेडा गावामध्ये लुंबिनी बुद्धविहारामध्ये आयुष्यमान धम्म उपासक सुरडकर बाबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं आणि त्यानिमित्ताने भिक्खू संघाची धम्मदेशना, भोजनदान, चिवदान आदी कुशल कर्म पुण्यकर्माचा हा धम्म संस्कार विधी या आपल्या छोट्याशा टाकरखेडा गावामध्ये संपन्न होत आहे। अगदी सकाळपासून अत्यंत प्रसन्न चित्ताने भिक्खू संघाचा यथोचित आपण स्वागत केला, सन्मान केला। छोटेखानी का होईना एक धम्म रॅलीचं सुद्धा आपण आयोजन केलं। अत्यंत उत्साहामध्ये धम्म रॅली संपन्न झाली, भिक्खू संघाचं भोजनदान झालं आणि अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूज्य भिक्खू एम धम्मानंदजी स्थविर यांनी आपणा सर्वांना दिली। थोड्या वेळापर्यंत मी बोलणार आहे। इकडं वेळ आहे, म्हणजे भोजनाला वेळ आहे। इकडल्या भोजन तयार होईपर्यंत आपण इकडलं भोजन घेऊ, कारण भोजन दोन असतात, एक शरीराचं भोजन असते आणि दुसरं मनाचं भोजन असते। मनाचं भोजन पण असते ना, शरीराचा खुराक आणि मनाचा खुराक हे दोनही महत्त्वपूर्ण आहेत। तसं शरीराचा आपण रोजच घेतो, एक वेळ घेतो, दोन वेळ घेतो, कधी कधी तीन वेळ घेतो आणि कधी कधी ज्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते घेतात शरीराचं। परंतु मनाचं भोजन कधी कधी आपल्याला प्राप्त होत असते। ही एक चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली सुरडकर बाबामुळे। खरं तर त्यांचा फार आग्रह होता की आमच्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून भंतेजी आले नाही, म्हणजे पूर्वी भंतेजी येत होते, आता मात्र या परिसरामध्ये भंतेजी येत नाही। आणि गेल्या 5-6 वर्षापासून मी अनुभवतो, कारण जळगाव जिल्ह्यामध्ये 3-4 वर्षावास मी केले। तसा हा जो आपला खानदेश पट्टा आहे, खानदेशामध्ये भिक्खूंची संख्या अगदी फारच कमी आहे, बोटावरती मोजण्यासारखे भिक्षू आहेत। जळगावमध्ये 1-2 भंतेजी आहेत आणि बाबा सांगत होते आता खेड्यापाड्यामध्ये 1-2 भंतेजी आहेत। तर फार कमी भिक्षू आपल्याकडे या परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे बाबांसारखे श्रद्धासंपन्न उपासक खेड्या गावामध्ये तयार होतात आणि धम्माची जी धुरा आहे, धम्माचं जे कार्य आहे, तर ते धम्माचं कार्य आपल्या परीने ते करतात। कारण बाबासाहेब असं म्हणतात की धम्मरथाची 4 चाके
ही सदा सर्व काळ मजबूत असले पाहिजे. चार चाके, समोरची दोन चाके असतात ते भिक्षू भिक्षुणी, आणि पाठीमागचे जे दोन चाकं असतात तर उपासक उपासिका. ही चारही धम्माची चाकं अत्यंत मजबूत असली पाहिजे. ही चारही चाकं जर मजबूत असतील तर धम्माचा रथ अत्यंत गतिमान होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्या परीने आपल्याला जसं जमेल तसं आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. RPIचे कार्यकर्ते सुद्धा जे वेळातला वेळ काढून आपणा सर्वांना जे शुभेच्छा देण्यासाठी आले, साहेब सुद्धा आले. म्हणजे हे जे धम्म कार्य आहे या धम्म कार्यासाठी आपलं सुद्धा योगदान असावं. आपण सुद्धा धम्माचं रथ गतिमान करण्यासाठी सहाय्य करावं. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळे या छोट्याशा गावामध्ये हा छोटेखानी का कार्यक्रम होईना, परंतु धम्मबीजाला वाढवण्यासाठी, धम्मबीज निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं. संध्याकाळच्या वेळेमध्ये किती लोक येत होते दररोज? कोण कोण येत होतं? हात वर करा बरं महिला. बघा, म्हणजे 3 महिन्यापर्यंत. आता तुम्ही तुमच्या याच्यावरून एक दृष्टांत मला आठवला बघा. म्हणजे तुमच्या या मानसिकतेवरून एक दृष्टांत मला आठवला. तर एक भिकारी असतो. दृष्टांत अगोदर सांगतो तुम्हाला. एक भिकारी असतो. आता भिकारी म्हटल्यानंतर काय काम असतं? एकदा मागण्याचं काम असते. तो रस्त्याच्या बाजूला बसलेला असतो आणि रोज रोज तो मागत असतो येणाऱ्या जाणाऱ्यांना, काहीतरी दिलं पाहिजे, ऐक नाही, काहीतरी दिलं पाहिजे. प्रत्येकाला तो मागत असतो. तर त्या रस्त्याने अनेक प्रकारचे लोक जातात. गरीब लोक जातात, श्रीमंत लोक जातात, मध्यमवर्गीय लोक जातात. रस्त्याने जात असताना एक व्यापारी त्या रस्त्याने जात असतो. आणि रस्त्याने व्यापारी जात असताना या भिकाऱ्याची सवय, जो कोणी समोरून जाईल त्याला काहीतरी मागत राहणे. याला असं वाटतं की हा जरा चांगल्यापैकी बऱ्यापैकी दिसत आहे, तर यालाही आपण मागावं काहीतरी, आणि त्यांना सुद्धा तो मागतो. आता तो जो व्यापारी असतो थोडा दयावान असतो. त्याच्या मनामध्ये दया असते, करुणा असते, आणि त्याला असं वाटतं की आपला व्यापार खूप चांगला झालेला आहे, तर आपण थोडंफार या भिकाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे. आणि आपल्या झोळीतून एक छोटीशी पिशवी काढतो आणि ती पिशवी त्या भिकाऱ्याच्या पात्रामध्ये टाकतो आणि समोर निघून जातो. भिकाऱ्याला वाटतं काहीतरी याच्यामध्ये खायचं आहे का, आणि लगेच ती छोटीशी पिशवी खोलतो. तर छोटीशी पिशवी खोलल्यानंतर त्या भिकाऱ्याला त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा वस्तू दिसतात आणि त्या चमकत असतात, चकाकत असतात, चमकत असतात. आणि जेव्हा तो बघतो की अरे काय मूर्ख माणूस आहे, देणारा काय मूर्ख माणूस आहे, त्याला जर द्यायचं होतं काहीतरी द्यायला पाहिजे होतं, एखादा नाणा द्यायला पाहिजे होता किंवा काही भोजन द्यायला पाहिजे होतं, अशा पद्धतीने त्याला ते वाटतं. आणि तो विचार करतो की ही चमकणारी जी वस्तू आहे, तर याने कधी ती वस्तू बघितली नसते, आणि तो विचार करतो की याने अशा प्रकारचे मला हे काच का दिले, कारण काच चमकतात, ऐक, तर हे काच मला कशाला दिले असं तो म्हणतो. आणि त्या व्यापाऱ्याला बोलतो, त्याला अपशब्द बोलतो आणि ते सर्वच्या सर्व काच फेकून देतो. आता वास्तविक पाहता त्या व्यापाऱ्याने दिलेली जी वस्तू असते ते काच नसतात, ते काच नसतात.
ते असतात हिरे. व्यापाऱ्याने दिलेले काय असतात? हिरे असतात. परंतु या भिकाऱ्याला हिऱ्याची ओळख काय? याने कधी हिरा पाहिला नाही, आहे की नाही? कधी हिरा पाहिला नाही, हिऱ्याला कधी जाणलं नाही. त्याला असं वाटतं की चमकणारी वस्तू म्हणजे काचा आहे आणि काच म्हणून तो फेकून देतो. पण वास्तविक पाहता ते काच होते का? ते होते हिरे. दृष्टांत आहे, उदाहरण आहे. 3 महिन्यापर्यंत हिऱ्यासारखा धम्म तुमच्या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये वाटण्यात आला. तुम्ही काय ठरले? तुम्हाला पारखच नाही धम्माची. तुम्हाला पारख नसल्यामुळे तुम्हाला त्या हिऱ्याची काय जाण झालेली नाही आहे. धम्म हा हिऱ्यासारखा आहे, धम्म हा सोन्यासारखा आहे. त्यामुळे धम्माचं आचरण, धम्माचं रतन करावं जतन. गाणं आहे ना, गायकाने म्हटलं ना, धम्माचं रतन करावं जतन. म्हणजे धम्म रतन, धम्म तत्वज्ञान हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण मनुष्य आहो. बाबासाहेबांनी हा जो पवित्र धम्म आपल्याला दिला, तर धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये फरक आहे, जनावरांमध्ये आणि मनुष्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर जनावर म्हणजे जनावरांना चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय हे कळत नाही. परंतु मनुष्यांना मात्र हे सर्व काही कळतं. आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सुखाचं काय आहे, आपल्या कल्याणाचं काय आहे. का? कारण मनुष्याला विवेक आहे, मनुष्याला प्रज्ञा आहे, मनुष्याला बुद्धी आहे. आणि त्यामुळे पशुप्रमाणे आपण जीवन जगू नये. तर आपलं जे जीवन आहे, आपलं जीवन फार अनमोल आहे. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे तथागतांचा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. बघा, कधी काळी धम्म श्रवण करण्याची तुम्हाला मुभा नव्हती. कधी काळी जर तुम्ही एखादा शब्द ऐकला, म्हणजे चांगला शब्द, धर्मग्रंथाचा शब्द जर तुम्ही ऐकला, तर तुमच्या कानामध्ये शिश ओतलं जायचं. जर तुम्ही धर्मग्रंथाचा एखादा शब्द बोललात, तर तुमची जीभ छाटली जायची. म्हणजे ऐकण्यासाठी सुद्धा संधी नव्हती, बोलण्यासाठी सुद्धा संधी नव्हती, जीवन जगण्यासाठी सुद्धा तशा प्रकारची संधी नव्हती. पशुतुल्य जीवन या भारतवर्षामध्ये असंख्य बहुजनांचं होतं. परंतु बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आज आपल्याला हे सुखाचे दिवस, अत्यंत वैभवशाली जीवन आपल्याला बाबासाहेबांमुळे प्राप्त झालेलं आहे. कधी काळी बघा, आपल्याला राहण्यासाठी घर नव्हतं, खाण्यासाठी चांगल्या प्रकारचं अन्न नव्हतं, घालण्यासाठी चांगल्या प्रकारचे वस्त्र नव्हते. आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे, जसं भंतेजी बोलताना बोलले की 10,000चे, 20,000चे, 30,000चे, 40, 50 हजाराचे मोबाईल आपल्या मुलांकडे आहे. म्हणजे ज्या समाजाला खाण्यासाठी अन्न नव्हतं, आज तो समाज एवढ्या वैभवशाली जीवनाला अनुभवत आहे. ही केवळ बाबासाहेबांची पुण्याई आहे, ही केवळ माता रमाईची पुण्याई आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे, माता रमाईचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. ज्या उपकाराचे तीळ मात्र अंश सुद्धा आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार आपल्यावरती बाबासाहेबांचे आहे.
आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे, जो धम्म मार्ग आहे, अगदी काल 24 तारखेला विजयादशमीचा उत्सव आपण संपन्न केला. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वतः घेतली आणि आपणा सर्वांना दिलेली आहे. विजयादशमीच्या शुभ दिनी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, त्यामुळे विजय उत्सव विजयादशमी म्हणून आपण संपन्न करत असतो. आज 67 वर्ष आपल्याला धम्माचं आचरण करून म्हणजे धम्म स्वीकारून धम्माची दीक्षा घेऊन झालेली आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जसं धम्माचं आचरण आपण करायला पाहिजे, भौतिक प्रगती आपली खूप चांगली झालेली आहे. म्हणजे आपले घर सुद्धा चांगले झाले, आपलं खानपान सुद्धा चांगलं झालं, आपलं राहणीमान सुद्धा चांगलं झालं, आपले काही मुलं नोकरीला लागले, शिकत आहेत. म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून आपली खूप चांगल्या प्रकारची प्रगती म्हणजे झालेली आहे. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून, धम्म आचरणाच्या दृष्टिकोनातून आपली फार कमी प्रगती झालेली आहे. विशेष रूपाने खेड्यापाड्यामध्ये धम्माची जनजागृती फार कमी प्रमाणामध्ये आहे. आणि त्यामुळे सुरळकर बाबांसारखे श्रद्धासंपन्न उपासक आम्ही आता नेहमी फिरत असतो, संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरतो. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी 1-2 श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आम्हाला भेटतात. तर खेड्यापाड्यामध्ये आपण अशा प्रकारचे उपासक निर्माण केले पाहिजे, आपण जनजागृती निर्माण केली पाहिजे. कारण बाबासाहेबांचं धम्म कार्य, धम्म चळवळ आपल्याला गतिमान करायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला जे प्राप्त झालं नाही, जे आपल्या मातेपित्यांना प्राप्त झालं नाही, ते आपल्याला आता प्राप्त होत आहे. आणि आपण जर ती गोष्ट प्राप्त केली नाही तर आपल्या मुलांना सुद्धा ती गोष्ट प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे धम्माचे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा दिले पाहिजे. किमान एक दिवस, दर रविवारी का होईना, बाबासाहेब असं म्हणतात की किमान एक दिवस आठवड्यातून सुट्टीचा जो तुमचा दिवस असेल त्या दिवशी किमान तुम्ही मुलाबाळासह विहारामध्ये गेलं पाहिजे. विहारामध्ये जाऊन धम्माचा संस्कार आपण स्वतः घेतला पाहिजे, आपल्या मुलांना सुद्धा दिला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. जर तुम्ही या सद्धम्माचा संस्कार तुमच्या मुलाबाळांना जर दिला नाही आणि यदा कदाचित ते मोठे झाल्यानंतर, ज्ञानी झाल्यानंतर, प्रज्ञावान झाल्यानंतर जेव्हा त्यांना समजेल की एवढा पवित्र धम्म संस्कार आमच्या माता पित्यांनी आम्हाला दिला नाही, तर तुमचे मुलबाळ तुम्हाला जबाबदार ठरवतील की आमचे माता पिता किती अज्ञानी होते, किती मूर्ख होते की एवढ्या दिवसापासून धम्माचा पवित्र संस्कार आम्हाला दिला नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना धम्माचा पवित्र संस्कार दिला आणि त्यांचं जीवन जर समृद्धशाली झालं तर ते अशा प्रकारचा विचार करतील की आमचे माता पिता किती धन्य आहे, किती महान आहे, त्यांनी आम्हाला धम्माचा हा पवित्र संस्कार दिला, त्यामुळे आमची सर्वांगीण उन्नती होत आहे. आणि त्यामुळे धम्म आपली सर्वांगीण उन्नती करत असतो. धम्माचं आचरण केल्यामुळे आपली सर्वांगीण उन्नती होत असते. अनेक लोक असं म्हणतात की बौद्ध लोकांना आरक्षण दिल्यामुळे त्यांची प्रगती होते. अनेकांना असं वाटतं की यांना आरक्षण मिळालं आणि आरक्षण मिळाल्यामुळे यांची सर्वांगीण उन्नती झाली. आरक्षण काय फक्त बौद्ध लोकांनाच आहे का? आपण जर चिंतन केलं, मनन केलं, वाचन केलं तर आरक्षण केवळ बौद्ध लोकांनाच नाही आहे, आरक्षण अनेक लोकांना आहे. जे काही मागासवर्गीय असंख्य
छोट्या मोठ्या जाती आहेत, या सर्वांना आरक्षण दिल्या गेलं आहे. परंतु केवळ बौद्ध लोकांची प्रगती का झाली, बाबासाहेबांच्या अनुयायांचीच प्रगती का झाली, त्याला एकमेव कारण आहे धम्म विचार. आपल्याकडे बुद्धांचा विचार आहे, बुद्धांचं तत्वज्ञान आहे, म्हणून आपली प्रगती झालेली आहे. ज्यांना कुणाला वाटत असेल की आमची सर्वांगीण उन्नती व्हावी, आमची प्रगती व्हावी, त्यांनी बुद्ध विचारांचा वारसा आपल्या परिवारामध्ये जोपासला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांगीण उन्नतीचं जर सर्वात मोठं कारण कोणतं असेल तर ते म्हणजे बुद्ध विचाराचं अनुसरण आहे. आपलं नैतिक जबाबदारी आहे, नैतिक कर्तव्य आहे. महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा धम्माचा रथ इथपर्यंत आणलेला आहे. महत प्रयासाने बाबासाहेब असं म्हणतात की हे करत असताना सहजासहजी झालेलं नाही आहे. मला प्रत्येक अगदी प्रत्येक पावलावरती मला रोखण्याचं काम केलं, मला मागे खेचण्याचं काम केलं. मी कशा प्रकारे अपयशी होऊ यासाठी सर्वांगीण पद्धतीने सर्व मार्गाने प्रयत्न केले गेले, परंतु मी खंबीर होतो, मी खंबीर आहे. आणि त्यामुळे हे सर्व यश मी माझ्या जीवनामध्ये प्राप्त केलेलं आहे. अशाच एका वेळच्या प्रसंगी म्हणजे बाबासाहेब आपल्या राजगृह या ठिकाणी मुंबईला जे राजगृह बाबासाहेबांनी घर निर्माण केलं, त्या राजगृहाच्या दालनामध्ये बाबासाहेब बसले असताना बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद रतू आणि दुसरे एक सहकारी SM जोशी नावाचे सदग्रस्त बाबासाहेबांच्या जवळ सकाळच्या प्रहरी चर्चा करत होते. आणि चर्चा करत असताना बाबासाहेब सीमित हास्य करत होते, हसत होते. आणि हसता हसता सहज बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येतात. बाबासाहेब काही क्षणापूर्वी हसत होते आणि आता काही क्षणापूर्वी रडत आहेत. ही गोष्ट नानकचंद रतूंनी हेरली आणि नानकचंद रतू बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब, अगदी काही क्षणापूर्वी तुम्ही हसत होते, अगदी प्रसन्नतेने तुम्ही बोलत होते, आणि तुम्ही आता म्हणजे का रडत आहात, तुमच्या डोळ्यातून अश्रू का येत आहेत. तर तेव्हा बाबासाहेब आठवणी सांगतात की आज माझ्या जीवनामध्ये जे यश मी संपादन केलं आहे, नानकचंद रतू, हे सहज मला प्राप्त नाही झालं. हे प्राप्त करण्यासाठी मी काय काय बलिदान दिलं, मी काय काय दुःख भोगलं. अशा प्रकारचं दुःख या संसारामध्ये जेवढं मी भोगलेलं आहे तेवढं या संसारामध्ये कोणी दुःख भोगलेलं नाही आहे. एवढं दुःख मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत असंख्य दुःखाचे प्रसंग माझ्या जीवनामध्ये आलेले आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब एक एक प्रसंग सांगू लागले. बाबासाहेब म्हणतात की नानकचंद रतू, माझी प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. तिला क्षयरोग झाला आणि ती मृत्यूला प्राप्त झाली. 37 वर्षाचं वय ऐन तारुण्याचं वय आहे. आणि या तारुण्य वयामध्ये माझी प्रिय पत्नी रामू मृत्यूला प्राप्त झाली. माझे 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले. माझी इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली. माझा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला. माझा रमेश मृत्यूला प्राप्त झाला. माझा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला. 4 मुलांना मी मूठ माती दिली. माझं शरीर अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे. अनेक प्रकारचे मला आजार असताना सुद्धा मी या भारत देशाचं संविधान लिहिलं. संविधान लिहित असताना मला अनंत यातना झाल्या, अनंत दुःख झालं. मला अनेक प्रकारच्या अडीअडचणींना समोर जावं लागलं. नानकचंद रतू, जेव्हा ह्या आठवणींना मी उजाळा देतो किंवा या आठवणींचं मला स्मरण होते, तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. माझा प्रिय पुत्र राजरत्न जेव्हा मृत्यूला प्राप्त झाला तर माझा विश्वास नाही बसला, कारण माझा राजरत्न अत्यंत राजबिंडा होता. त्याला मला खूप शिकवायचं होतं, त्याला खूप मोठं बनवायचं होतं, माझ्यापेक्षाही त्याला ज्ञानी बनवायचं होतं. परंतु माझा राजरत्न माझ्या मांडीवरती मृत्यूला प्राप्त झाला. माझा विश्वास नाही बसला
की माझा राजरत्न माझ्या मांडीवरती मृत्यूला प्राप्त झाला. मी माझ्या राजरत्नाला मांडीवरती घेऊन अगदी लहान लेकरासारखं ढसाढसा रडत होतो. ढसाढसा रडू लागलो मी. माझा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला. अनेक वेळापर्यंत मी रडू लागलो. बराच वेळ झाला तेव्हा कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की बाबासाहेब, आता बराच वेळ झाला राजरत्नाला मृत्यूला प्राप्त होऊन, आता आपल्याला त्यांना शेवटचा निरोप द्यायला पाहिजे. तर शेवटचा निरोप देण्याच्या पूर्वी राजरत्नाच्या सेवला गुंडाळण्यासाठी 2 मीटर पांढरं वस्त्र आणायचं आहे. बाबासाहेब पैसे द्या, बाबासाहेब पैसे द्या असं म्हटल्याबरोबर माझ्या काळजाचे असंख्य तुकडे झाले. नानकचंद्र तू त्या क्षणी माझ्या खिशामध्ये एक आना सुद्धा नव्हता. मी कार्यकर्त्यांना म्हणालो की माझ्याकडे तर पैसे नाही. तेव्हा कार्यकर्ते म्हणाले ठीक आहे बाबासाहेब, आम्ही घेऊन येतो. तर मी त्यांना म्हणालो की बिलकुल नाही, खबरदार, माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी समाजाचा 1 रुपया सुद्धा मी खर्च करणार नाही. हा संवाद जेव्हा माझी पत्नी रामू बघते, ऐकते, तेव्हा रामू आपल्या फाटक्या साडीचा फाटका पदर फाडते आणि त्या फाटक्या पदरामध्ये राजरत्नाचं सेव गुंडाळल्या जातं आणि त्याला शेवटचा निरोप दिला जातो. बॅरिस्टर होते बाबासाहेब. बॅरिस्टरचा मुलगा, बॅरिस्टरचा एक पुत्र, म्हणजे त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सुद्धा 2 मीटर पांढरं वस्त्र सुद्धा त्यांना प्राप्त झालं नाही. आज आपण बघतो चंदनाच्या लाकडामध्ये, आज आपले माता पिता कोणी अपतेश जर मृत्यूला प्राप्त झाले तर चंदनाच्या लाकडामध्ये आपण त्यांना म्हणजे अंतिम संस्कार करतो. आपण तूप त्यांच्यावर टाकतो. म्हणजे त्यांना एवढं मोठं वैभव बाबासाहेबांना प्राप्त करून दिलं. दुसऱ्या दिवशी मी सुटाबुटात कोटामध्ये लंडनला जाण्यासाठी निघालो. एवढ्या दुःखावरती दगड ठेवून माझ्या मनावरती मी दुसऱ्या दिवशी लंडनला जाण्यासाठी निघालो. तेव्हा माझा भाऊ बाळाराम मला म्हणतो की अरे भिवा, तू कुठे निघाला आहे? कालच तुझा प्रियपुत्र मृत्यूला प्राप्त झाला आणि तू सुटाबुटामध्ये कुठे निघाला आहे? तेव्हा माझ्या भावाला मी म्हणालो की आज जर मी लंडनला गेलो नाही, आज माझा एकटा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला, परंतु मी जर गोलमेज परिषदेमध्ये हजर राहिलो नाही तर गांधी अँड कंपनी माझ्या लाखो राजरत्नाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे मला लंडनला जाणं गरजेचं आहे. एवढा मोठा त्याग, एवढं मोठं वैभव, एवढं मोठं दुःख झेलून बाबासाहेब लंडनला आपले अधिकार प्राप्त करण्यासाठी गोलमेज परिषदेमध्ये हजर झाले. असं एक एक उदाहरण बाबासाहेब नानकचंद्र तुला सांगतात आणि म्हणतात की हे जेव्हा मी आठवतो, याची जेव्हा मला आठवण होते, तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. परंतु समाधान मला याचं वाटतं की आज मी जे काही निर्माण केलं आहे, आज जे काही मी प्राप्त केलं आहे, तर आज माझा प्रत्येक बांधव म्हणतो खेड्यातला असो किंवा शहरातला राहणार असो, त्यांची सर्वांगीण उन्नती करण्याचे द्वार मी त्यांच्यासाठी खुले केले आहे. याचं मला समाधान आहे, याचा मला आनंद आहे. आणि अशा प्रकारे बाबासाहेब चर्चा करत असतात. बांधवांनो, असीम त्याग बाबासाहेबांनी आपल्यासाठी केला आहे. महान त्याग. स्वतःचे माता पिता सुद्धा एवढा त्याग आपल्यासाठी करू शकत नाहीत, एवढा महान त्याग बाबासाहेबांनी माता रमाईने आपल्यासाठी केलेला आहे. आणि त्यामुळे त्या त्यागाची जाणीव, त्या त्यागाची अनुभूती, त्या त्यागाची परतफेड तर आपण करू शकत नाही. कारण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी आपलं संपूर्ण जीवन जरी आपण खर्ची घातलं तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावरती आहे. आणि त्यामुळे आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून, एक नैतिक कर्तव्य म्हणून बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे, या धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे, या धम्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे. कारण धम्माचं जर आपण अनुसरण करत असेल, बाबासाहेब असं म्हणतात की संपूर्ण भारत मी बौद्धमय करेल. भंतेजींनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की बाबासाहेब कसे बौद्ध होते. आणि केवळ बाबासाहेबच बौद्ध नव्हते, तर भारत देशाला भारतीय संविधान बहाल करून बाबासाहेबांनी हा संपूर्ण देश कशा प्रकारे बुद्धांच्या विचाराचा केला, हे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे बाबासाहेबांना जे महान कार्य करायचं होतं, ते महान कार्य केलेलं आहे.
आज आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण धम्म चळवळ करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो, याचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि सातत्याने आपल्या जीवनाची जर उन्नती करून घ्यायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेले जे महत्त्वपूर्ण मूलमंत्र आहे त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. पहिली गोष्ट भंतेजी बोलले की मुलांना खूप चांगल्या प्रकारचं एज्युकेशन द्या, शिक्षण द्या, कारण शिक्षणाशिवाय आपल्या जीवनाची उन्नती नाही. आज घडीला जे सध्याचं सरकार आहे किंवा गव्हर्नमेंट आहे तर तुमचे मुलं शिकू नये, तुमचे मुलं अडाणी राहावे, अज्ञानी राहावे, तुम्ही पुन्हा गुलामगिरीकडे वळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता आज घडीला जर आपण विचार केला तर 10वी पर्यंत कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही. किती विरोधाभास आहे बघा. एकीकडे 10वी पर्यंत केवळ पास केलं जातं, दुसरीकडे ज्या मुलांना स्वतःचा शेंबूड पुसता येत नाही अशा मुलांना इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये टाकलं जातं. म्हणजे एकीकडे लहान लहान लेकरांना इंग्लिश शिकवली जाते, दुसरीकडे 10वी पर्यंत परीक्षा घेतली जात नाही. इकडे लहानपणापासून का शिकवलं जातं, तिकडे पैसा दिला जातो. आज घडीला येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्याकडे पैसा तो फक्त शिक्षण घेणार, ज्यांच्याकडे पैसा नाही त्याने केवळ गुलामगिरी करायची आहे. म्हणजे पैसा जर असेल तर तुमचे मुलं शिकतील, पैसा जर नसेल तर तुमचे मुलं शिकणार नाही. गव्हर्नमेंटच्या शाळा आता हळूहळू बंद होत आहेत. खाजगीकरण तर केव्हा झालेलं आहे, परंतु आणखी ते वाढणार आहे. आणि त्यामुळे शिक्षणासाठी आपला सर्वस्व जो काही धन आहे, सर्वस्व पैसा आहे, आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं आपण शिक्षण दिलं पाहिजे. कारण उच्च दर्जाचं जर तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देसाल तर त्यांची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे ही फार मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं. धम्माचं आचरण सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. ज्ञान आणि शील ह्या दोन गोष्टी आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे धम्माचं शिक्षण आपण विहारामध्ये घेतलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं शालेय शिक्षण आपल्या जे काही कॉलेज असेल, शाळा असतील यामध्ये ग्रहण केलं पाहिजे. आणि त्यामुळे रोज किमान अर्धा तास, किमान 1 तास आपण विहारामध्ये दिला पाहिजे. आपल्या लहान लहान मुलांना आपण शिकवलं पाहिजे. पंचशील असेल, बुद्धवंदना असेल, धम्मवंदना असेल, संघवंदना असेल, हे संस्कार तुमच्या मुलांना देणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या मुलांना हे संस्कार तुम्ही देणार नाही तोपर्यंत तुमची उन्नती होणार नाही. आणि त्यामुळे तुमच्या मुलांना तुम्ही विहारामध्ये पाठवलं पाहिजे. बाबा खूप चांगलं काम करतात. खेड्यापाड्यामध्ये असे उपासक घडणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आम्ही वारंवार जे जळगावमध्ये येत असतो तर नक्कीच आपल्याकडे सुद्धा मधामध्ये येऊ शकतो आम्ही, असं काही नाही आहे. आणि वारंवार आपण भिक्षूंना बोलवलं पाहिजे, वारंवार आपण अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, दर पौर्णिमेला आपण खीरदान केली पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपण एकत्र येऊ, एकत्र बसू, एकत्र उठू, एकत्र विचारमय विनिमय करू, धम्म कार्य एकत्र करू तर त्यामध्ये आपली उन्नती आहे, आपली प्रगती आहे. आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचा स्तुत्य हा वर्षावास समारोपाच्या निमित्ताने धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण संपूर्ण या गावामध्ये सगळे सुरडकरच परिवार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व नातेवाईक आहात, आप्तेष्ट आहात, भाऊबंधकी आहात, तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हे धम्म कार्य करावं. अशीच तुमची प्रगती उत्तरोत्तर होत राहो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.